नमस्कार, मी रिसर्च अॅनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनिच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की फिन निफ्टीची एक्सपायरी कसं होऊ शकते, निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट असू शकतो उद्याच्या दिवशी, आणि हे जे बोरिंग मार्केट चालू आहे 2 दिवसापासून हे अजून किती दिवस चालू राहील की आता आपल्याला एक मोठा ब्रेकआउट किंवा मोठा ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतो। खूप सारे जण आहे मार्केट ऑल टाईम हायला आहे पण डिस्कस करताय की मार्केट जे आहे क्रॅश होऊन जाईल, मार्केटमध्ये सेलिंग येऊन जाईल, 24,000 पर्यंत येऊन जाईल, 23,000 पर्यंत येऊन जाईल। तर या पॉईंटमध्ये किती तथ्यता आहे या गोष्टीवर पण आपण डिस्कस करणार आहे। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। त्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। आपण 5,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट केल्याच्या नंतर एक चांगला लाईव्ह इव्हेंट करणार आहे यूट्यूबवर, तर तो तुम्हाला बघायचा असेल लवकरात लवकर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक आणि शेअर नक्की करा। तुमच्या मनात काही थॉट्स असतील, काही इम्प्रूव्हमेंट्स तुम्हाला पाहिजे असतील व्हिडिओमध्ये तर कमेंटमध्ये मेन्शन करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आणि तुम्हाला ॲनालिसिस आवडत असेल, तुम्हाला जर ही आपली मेहनत आवडत असेल प्रॉफिट युनिट टीमची तर एक लाईक नक्की करा। सो लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। आता व्हिडिओसला स्टार्ट करूया निफ्टीसोबत। तर निफ्टीचा ॲनालिसिस आपण बघू शकतो। ऑलरेडी आपण डिस्कशन्समध्ये होतो की जोपर्यंत 25,200 ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंग करायचा काही पॉईंटच बनत नाही। जोपर्यंत जेव्हा 25,200 ब्रेक करेल ॲट दॅट टाईमच आपण सेल करणार आहे। आज काय झालं, आज मार्केट गॅपअप उघडलं, जो गॅपअपचा हाय होता तोच आज दिवसभराचा हाय होता। त्याच्यानंतर मार्केट खाली आलं पण खाली पण खूप जास्त आलं नाही। 25,200 25,235 पर्यंत खाली आलं आणि तिथून वापस जे क्लोजिंग आहे 280च्या जवळपास आहे। तर मार्केटकडे एक रेंज आता बनलेली आहे, खालच्या साईडला 25,200, वरच्या साईडला 25,350, याच्या मधात मार्केटमध्ये ट्रेड नाही। 25,350 ब्रेक केलं तर स्लो अँड स्टेडी मार्केट वरती जाईल, 25,500 490 पर्यंत टच करू शकते। तिकडे आपण जास्त इंटरेस्टेड नाही आहे। हां, एनी लेवल तुम्ही बाय करू शकता। 350 ब्रेक केलं, 300चा स्टॉप लॉस लावून बाय करा फॉर द टार्गेट ऑफ 450 490 पर्यंत तुम्ही होल्ड करू शकता। खालच्या साईडला जेव्हा 25,200 ब्रेक करेल, फॉर एक्झाम्पल जे लोक पण म्हणताय मार्केट क्रॅश होईल, 24,500 येऊ शकते, 25,000 येऊ शकते, 23,000 येऊ शकते, आपण त्या गोष्टीवर नाही जाणार की किती क्रॅश होईल। आपल्याला जर सेल करायचं आहे सगळ्यात पहिले 25,200 तर ब्रेक करायला पाहिजे। तर जेव्हा 25,200 ब्रेक करेल तेव्हा आपण सेल करू, तोपर्यंत आपण सेल करणार नाही। मला निफ्टी अजून पण स्ट्रॉंग वाटत आहे आणि मी एक्सपेक्ट करताय टाईम वाईज करेक्शन होईल, भलेही प्राईस वाईज हो ना हो। आणि जर प्राईस वाईज करेक्शन व्हायचं असेल तर मी पोझिशन बनवेल 25,200च्या खाली। जोपर्यंत 25,200 ब्रेक करत नाही मला इंटरेस्टेड नाही आहे मी सेल करण्यामध्ये। लेट्स सी 5 मिनिटच्या कॅन्डलवर बघूया। तर इथे आपण बघू शकतो आज आपण जे डिसिप्लिन स्ट्रॅटजी जे आपण करत आहे, डिसिप्लिन आपण जे फॉलो करत आहे त्याच्यामध्ये आज आपला स्टॉप लॉस हिट झाला। आणि लाईव्ह लेक्चरमध्ये मी म्हटलं पण होतं की कंटिन्यू 10 ते 12 दिवसापासून मार्केट कंटिन्यू वरती जात आहे, तर कधी ना कधी तर असं होईल की मार्केट खाली होईल आणि स्टॉप लॉस होईल। तर यस, निफ्टीमध्ये आज आपल्याला पहिलेपासून माहीत होतं की यस स्टॉप लॉस हिट होऊ शकते, तरीही आपण ट्रेड केला। निफ्टी बाय केला, सप्टेंबरचा फ्युचर 395ला 315चा स्टॉप लॉस लावला, 25,315चा यस, आणि स्टॉप लॉस हिट झाला। 2,000 रुपयाचा जो आहे तो आपल्याला लॉस झाला आज हा स्टॉप लॉस हिट झाल्यावर। तरी पण आपण बघू शकतो डिसिप्लिन स्ट्रॅटेजीमध्ये 10,400 रुपये, इवन कन्सिडरिंग लॉस आपल्याला तेवढा प्रॉफिट आहे। सो लेट्स सी, आपल्याला अजून पूर्ण महिना बघायचा आहे, पूर्ण महिन्याच्या नंतर किती प्रॉफिट होऊ शकतो, किती लॉस होऊ शकतो। आत्ता कुठे आपले 10 का 11 ट्रेडिंग सेशन झालेले आहे। तर लेट्स सी, फक्त डिसिप्लिन यूज करून विदाऊट एनी स्ट्रॅटेजी आपण किती प्रॉफिट कमवू शकतो हे जर तुम्हाला डेली बेसिसला बघायचं असेल, याचा तुम्हाला रिझल्ट बघायचा असेल, रिझल्टवर तर आपण व्हिडिओ बनवणारच आहे महिन्याच्या नंतर, पण डेली बेसिसला तुम्हाला बघायचं असेल तर सबस्क्राईब करून डेली व्हिडिओज फॉलो करा, इथे डेली अपडेट्स मी देत राहतो। ओके, आता बघूया निफ्टीमध्ये 5 मिनिटाच्या कॅन्डलवर काय होऊ शकते। खाली तुम्ही बघू शकता 230ला सपोर्ट आहे, खाली 200ला पण सपोर्ट आहे। 25,200 जोपर्यंत ब्रेक करत नाही काही विषयच बनत नाही सेल करायचा। वरती जर तुम्हाला बाय करायचा असेल 25,300 एकदा ब्रेक केलं की बाय करू शकता। 230चा स्टॉप लॉस, वरती 25,350 पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट 25,400 आणि मग 450, या टार्गेटसाठी तुम्ही 25,300 ब्रेक केला की बाय करू शकता। हा झाला निफ्टीमध्ये व्ह्यू। नाऊ लेट्स मूव्ह टू द बँक निफ्टी। बँक निफ्टी आपण बघू शकतो आज जिथे ओपन झालं 51,577, कंटिन्युअसली सेलिंग आलं, त्याच्यानंतर साईडवेज गेला, एंडला मार्केट वरती आलं आणि क्लोज जे आहे 51,400च्या तिथं झालं। बँक निफ्टीमध्ये मी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला ऑलरेडी सांगितली होती, 51,400चा पुट सेल करा आणि 51,000चा पुट सेल करा।
एक्सपायरीपर्यंत होल्ड करा. मी एक्सपेक्ट करत आहे दोन्ही 0 होऊन जातील आणि तुम्हाला एक चांगला प्रॉफिट होईल 2000पर्यंत. स्ट्रॅटेजीमध्ये 2000चा लॉस झाला तर बुक करून टाका. बियर पुट स्प्रेडची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस केली होती. आता आपण बघू शकतो मार्केटमध्ये 51,300 ही जी लाईन मारलेली आहे मल्टिपल टाईम टेस्ट झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे पण टेस्ट झाली, मार्केट खाली आला वरती आला तेव्हा इथे पण टेस्ट होत होती, आता पण टेस्ट होत आहे. तर 51,300 जो आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे बट मल्टिपल टाईम टेस्ट झालेला आहे. आता समजा 51,300 ब्रेक केला तर मी सेल करेल 51,400च्या स्टॉप लॉसनी 51,000पर्यंतचं टार्गेट. हा एक माझा व्ह्यू असू शकतो उद्या आणि परवासाठी. आणि समजा 51,300 टच नाही केला आणि ब्रेक नाही केला तर वरती समजा ओपन झाला 51,500च्या वर जर ब्रेक करत असेल, 51,500 ब्रेक करत असेल तर आपलं टार्गेट जे आहे 52,000पर्यंतचं पण आपण ठेवू शकतो. एक मोमेंटम फास्ट होऊ शकते. त्याचं रिझन मी तुम्हाला डेली चार्टवर दाखवू इच्छितो. हे बघा डेली चार्ट, इथे बघू शकता तुम्ही ऑल टाईम हाय कुठे आहे, 53,400ला ऑल टाईम हाय आहे. सेम निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता प्रिव्हियस ऑल टाईम हाय 25,000ला होता, तो ब्रेक करून मार्केट वर निघालेला आहे. तर बँक निफ्टीनी सर परफॉर्म केलं. बँक निफ्टीनी जर हा अंडर परफॉर्मन्स जरी कव्हर केला तरी 5%चा मूव बँक निफ्टीमध्ये कधी पण पॉसिबल आहे, किती पण लवकर येऊ शकतो. याच्यासाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे. निफ्टी जर साईडवेज गेला, एनी पण डीप आलं, बाईंग अपॉर्च्युनिटी जर असेल, बँक निफ्टी खूप अट्रॅक्टिव्ह आहे. बँक निफ्टी बाय करायला विसरू नका. 51,000च्या स्टॉप लॉसनी जर स्विंग ट्रेड कॅरी केला, पुढे स्टॉप लॉस भलेही छोटा असेल पण 51,300च्या वर सस्टेन करताय, 51,300 ब्रेक नाही करताय, 51,500 ब्रेक केलं, 500 पॉईंटचा स्टॉप लॉस लावा. 51,000चा वरती 2,000 पॉईंटचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला इमिडिएटली मिळू शकते. तर ही एक अपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये आहे. याला याच्याकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ शकता. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पण बँक निफ्टी जसं मी सांगितलं वीक आहे, तर बाय तुम्हाला तेव्हाच करायचं आहे जेव्हा 51,500च्या वर सस्टेन करेल. जर नसेल सस्टेन करत तर बाय करायचं नाही आहे. उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. आपण फिन निफ्टी स्ट्रॉंग आहे आणि याचं जे रिझन आहे फिन निफ्टीचं स्ट्रॉंग असण्याचं ते आहे बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्व. या दोन्ही पण स्टॉकमध्ये एक चांगला मोमेंटम आला आणि हे दोन्ही स्टॉक फिन निफ्टीमध्ये असल्यामुळे फिन निफ्टी जे आहे ते स्ट्रॉंग आहे. तुम्ही बघू शकता बँक निफ्टीने अंडर परफॉर्म केलं पण फिन निफ्टी जो आहे तो कंटिन्युअसली ओव्हर परफॉर्म करत आहे आणि याचं जे 24,000चं टार्गेट आहे ते पण जवळ आहे. तर याच्यामध्ये हे टार्गेट येऊ शकते बट ऑलरेडी बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्वनं मूव्ह दिलेला आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला बाय करायचं असेल तर सिम्पल ठेवा. 23,800च्या वर गेला तर बाय करा. 23,800च्या वर गेला तुम्ही बाय करू शकता. खाली तुम्हाला जर सेल करायचं असेल तर 23,650 ब्रेक केलं तर सेल करू शकता 23,600च्या टार्गेटसाठी. 650 किंवा 675 ब्रेक केला तर तुम्ही सेल करा 23,600. हे टार्गेट तुमचं असेल तर हे 75 पॉईंट तुम्हाला इझिली मिळू शकतात. वरती बाय करायचं असेल 23,750च्या वर गेला तर बाय करा. वरती टार्गेट 23,800पर्यंत असू शकते. तर हा उद्या फिन निफ्टी इंट्राडेचा व्ह्यू राहील. याच्यामध्ये जर 23,675 पासून 23,750च्या मध्ये ट्रेड करत असेल फिन निफ्टी, तिथे तुम्ही काही फारसा ट्रेड करू नका. तुम्हाला जर ॲनालिसिस आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये मेन्शन करा अजून कोणत्या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ, जेणेकरून आपले सबस्क्रायबर्स आपले स्टुडंट्स जे आहे ते वाढतील. आणि एकदा का 5,000 स्टुडंट्स आपले झाले की आपण यूट्यूबवर जो आहे तो लाईव्ह इव्हेंट करू शकेल. तर तो लवकरात लवकर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.